तर नमस्कार मित्रांनो, आता स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये. अचानक म्हणजे भयानक आमचा झाला आहे प्लॅन आता जायचा अक्कलकोटला. अक्कलकोटला निघालो आम्ही. काही डोक्यात नव्हतं. 2 दिवसापूर्वी आपले 1000 झाले. काल सबस्क्रायबर्स 1500 झाले. डोकं खाल्लं जाऊया म्हणून 1500 सबस्क्रायबर्स काल झाले. म्हणजे परवा 1000, काल 1500 आणि आज सकाळी बघितलं तर 1700 किती 50 काही झाले आता. सो लिटरली आता 2000 होतील. फटाफट झाले, चांगले झाले. तर तेजू मला सकाळी बोलली की अक्कलकोटला जाऊन येऊया. तिची पण इच्छा होती, माझी पण इच्छा होती, मला जाऊन या. मम्मी पप्पांना सोबत घेतले. चौघं पण चालले. मम्मी पप्पांना म्हणलं तुम्ही पण चला, चौघं जाऊन या. मग आता निघालो बाय ट्रेन. आता रोहन येतोय आम्हाला सोडायला स्टेशनला आणि तिथून मग ट्रेनने आम्ही अक्कलकोटला सीधा. मी तर फर्स्ट टाइम निघालो अक्कलकोटला. ही जाऊन आली ह्याच्या आधी. हिला 4-5 वेळा जाऊन आली. ही जाऊन आली. हिला तिथलं माहिती आहे, पण मला अजून तिथलं काही माहित नाहीये. लास्ट टाइम मम्मी, मी आणि पप्पा आम्ही लग्नाआधी गेलेलो आणि हे आले नव्हते. आता आम्ही चौघं निघालो एकत्र. मला तिथलं काय माहित नाही. मला हे लोक गाईड करणार आहेत. बाकी आता तिथं जाऊन कसं कसं काय काय मी फर्स्ट टाइम एक्सप्लोर करणार आहे सगळं. तुम्हाला पण दाखवतो कसं आहे तिथलं सगळं. बाकी भेटू आता पुढे. इथं आता लॉक लावून झालेला आहे. इथं बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत. इथं मम्मी पप्पा गाडीत बसतायत आणि रोहन आहे गाडी पण आम्हाला सोडायला लागलाय. तर आता 1:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय आता कोल्हापूरला. यांनी आहेत गाडी चालवत आहेत. मागं मम्मी पप्पा आणि मी बसलोय. आम्ही तिघं बसलोय. आता स्वामी समर्थांचं नाव घेतलंय, गणपती बाप्पांचं नाव घेतले आणि आमच्या ट्रॅव्हलिंगला आता सुरुवात झाल्या. बघू पुढे कसं कसं काय काय होतंय, ट्रेन कशी भेटते काय. ट्रेन मध्ये आलो, थोडा लेट झाला पण जागा भेटली बसायला. हे इथं बसलेत मम्मी तेजू बसलेत. आम्ही निघाले अक्कलकोटला. हे इथं पप्पा बसलेत. जागा तर भेटली आहे. ही मागे माझी सीट आहे. आता निघू. ट्रेन भरली. ही आमची तिकीट. तर अक्कलकोट की जर्नी बिगिन्स नाव. अशा तऱ्हेने काय बोललीस? भर चाललं काय? तू ट्रेनने दुसऱ्यांदा चाललीस ना? हा, फर्स्ट टाइम मी गेलेली 2021च्या दरम्यान नागपूरला आणि आता अक्कलकोटला सासरच्या फॅमिलीसोबत फर्स्ट टाइम. तर जागा भेटली. आम्ही आता गाडीमध्ये बसलोय ट्रेनमध्ये. ट्रेन सुटलेली आहे. आम्ही आता तिकडे बसलो. इथं आम्ही दोघं बसलोय. पोचायला आम्हाला 10 होतो. पोचायला 10 वाजणार आहे. गेल्यानंतर हे लोकांनाच माहिती आहे, मी तर फर्स्ट टाइम चाललोय. हे लोक मला गाईड करणार आहेत. मग गेल्यावर कसं कसं काय करते काय अंदाज नाही. मस्त वाटायला लागले. बाहेर पावसाळा वातावरण आहे. जर्नी चांगली होणार आहे खूप. त्यामुळे बघू आपण सगळे एकत्र एक्सप्लोर करूया.
खेळताय दोघं. तर आता आम्ही आलो ऑलमोस्ट सोलापूरमध्ये आणि जागा चेंज केल्या कंटाळा जागा चेंज केली कंटाळा आला म्हणून सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये आले. तिथून आता 40 मिनिट आहेत, नाही 40 मिनिटं अक्कलकोट स्टेशनला 40 मिनिटं आहेत. तिथं उतरल्यानंतर मग बघायचं. लेट झाली, 1 तास लेट आहे ट्रेन. बाकी आता पुढं कसं काय होतं बघायचं. मम्मी पण दाखवतो. मम्मी मम्मी इकडे बघ की, इकडे बघ की, उठलीस कशाला? मम्मीला वाजते थंडी. झोपली मम्मी झोपली परत. उठला आणि परत झोपला. ह्यांनी त्यांची झोप मोड केली म्हणून त्या उठल्या. तू झोपण्यात आता येतो पण झोप नाही, माझी झोप झाली मला. एकदम मस्त ट्रिप चालली ही. मजा येते ट्रेन मधला भारी प्रवास. येते मजा. माझा सेकंड प्रवास असला तरी ना मजा भारी येते. दुसऱ्यांदा फिरते. मला सवय, मी तर फिरले भरपूर. मला ट्रेनची सवय नाही मला तरी सवय पण नाही. भारी वाटलं हे ट्रेन पण. आता बघू, 1 तास लेट झाली नाही ट्रेन, त्यामुळे वैताग आलाय खूप. 1 तास लिटरली ट्रेन लेट आहे. 1 तास काय बोलायचं. चालायचं. ट्रेन कधीही वेळेवर येत नाही, चालतच जायचं आता 2 तास. कधीही वेळेवर येत नाही किंवा कधीही वेळेवर सुटत नाही. त्यामुळं हे प्रश्न असतातच. चित्राने अक्कलकोट आलेलं आहे. स्टेशन आता येते आणि उतरायला आम्ही सगळे तयार सज्ज आहोत. आलो आपण तिची आलो. अजून यायचं स्टेशन पण अक्कलकोटमध्ये आलो. तिथून आता मंदिर 10-12 किलोमीटर आहे. आता आम्ही ट्रेनमधून उतरलाय. शेअरिंग रिक्षा केली आणि मंदिराकडे निघाले. आता बघू तिथं कसं काय दर्शन भेटतंय. प्रसाद भेटतोय तिथून आता मग मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग जागा पडते. आता आम्ही शेअर ऑटोमधून आलोय आणि आम्ही आता निघालोय महाप्रसादाकडे. प्रसाद आहे. आता प्रसाद खाणार आणि मग रूम बघणार. आता 10:30 पावणे 11 काय तर वाजलेत आणि आम्ही आता इथं पोहोचतोय. आणि तुम्ही बघू शकता गर्दी ह्या टायमिंगला पण आहे, चांगलीच भरलंय सगळं. आता जाऊन प्रसाद घेणार. प्रसाद घेऊन मग रूम बघणार. मग रूम बघून जरा रेस्ट करणार. सकाळी 4 वाजता बाहेर पडायचं आहे, कारण सकाळी आरती आम्हाला पाहिजे. लाईनला थांबावं लागणार आहे. त्यामुळे बघू. हे आता आम्ही आलोय भक्त निवासमध्ये आणि थोडी छान मूर्ती आहे. प्रसादाला लाईन लागली आहे. जेवणाची वगैरे सोय खूप म्हणजे खूप मस्त आहे. ते एकदम सगळं प्रॉपर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथे बाप्पा इथं पाय पडतो.
प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय. प्रसाद दाखवलेला काय? हो हो, प्रसादाचं वगैरे झालेलं आहे. आम्ही आता बाहेर आलोय आणि हा स्वामींचा रथ आहे. आता मी बघू शकता गाईस किती खूप सुंदर असा रथ आहे. हा बंद आहे, मग मी आतून येऊ घ्यायचा प्रयत्न करतो. किती सुंदर रथ आहे हा. आणि हे आहेत आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक भव्य अशी मूर्ती आहे इथे, ही तुम्ही बघू शकता. सुंदर आहे मंदिर, खूप सुंदर आहे खरंच. म्हणजे मंदिर ना, अजून मंदिरात मी मेन गेलोच नाहीये, पण एवढं जे आहे ते खूप मस्त केलेलं आहे. हो हिरो, कुठे निघाला? ग्रॅज्युएशन. हो हिरो, काय कुठे निघालायचा? आता चालू रूमवर. नाही गाईज, इथे आहे दत्तांची मूर्ती. ही तुम्ही बघू शकता. थोडंसं थांबा, झूम करतो. हां, कसली मस्त मूर्ती बघा. प्रसाद आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही आता फिरत निघाले रूम बघायला. भटका लागले आम्ही आता. रूम तिथे आय थिंक या साईडला कुठे रूम आहेत. आता आम्ही रूम बघणार जाऊन. तर काय आता रूम भेटले आम्हाला. रूम घेतली आम्ही. इथून वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तीन मिनटं 3-3.5 लागतात यायला मंदिरापासून. इथं 4 बेडची रूम घेतली इथे मस्त की. आता ढाळून झोपणार आणि सकाळी लवकर उठायचं. सकाळी कितीला आरती आहे का? सकाळी आरती किती असते मम्मी? 5 वाजता आरती आणि आम्हाला 6:15 जायला सांगितले. त्यामुळे 3:30 वाजता तरी निघावं लागणार आहे आम्हाला. फटाफटा लवकर आवरून सकाळी निघणार आम्ही आता, कारण आरतीचं गर्दी असणार आहे खूप. त्यामुळे आता फटाफट आवरून झोपणार. बाकी ही रूम आहे. 4 बेड, चार्जिंगचा एक स्लॉट. इथे एक चार्जिंगचा स्लॉट आहे. इथे एक बेड आहे. ॲक्च्युली 5 बेड आहेत. फॅन एक आहे. खिडक्या इथे एक आहे, इथे एक आहे. 2 खिडक्या आहेत मस्तपैकी. आणि हे आमचं आवरावर चाललं आहे. सगळं सामान वगैरे घ्यायचं आता, चेंज करायचं. हे दादा आहेत, त्यांची रूम आहे. मंदिराकडे जायला आता आलो तसंच जायचं. हो तसंच जायचं. स्वामींचे जे मेन शिष्य स्वामींनी स्थापन केले पादुके. तिथं गुरु मंदिर मध्ये कसं, तिथं पण पादुके स्वामींचे मूळ पादुके बाळापूर. तिथं पण महाप्रसाद असतो रोज संध्याकाळी 8 ते रात्री 11. बॅक साईडला इथं आपल्या या साईडला पादुके आहेत स्वामींचे. रोज सांगतो गुरु मंदिर ते इथंच आहे का? हा इथंच. कुणाचं नाव टाकत त्यांचं का? ते कुठे आहे मंदिर ते मम्मी? जवळच आहे का इथे? हा आता आपण जसं आलो ना, सरळ मेन रोडने जायचं दादा. चौकात गेले की तुम्हाला गुरु मंदिर सांगते. पण तुमच्या जाण्याच्या वेळेत तेवढं होणार नाही. जर तुमचं दर्शन जर लवकर झालं, मंदिरातून बाहेर पडला, त्याच रस्त्यात तुम्ही जाऊ गुरु मंदिरला जाताय. चालत आहे. तुमच्याकडे डायरीमध्ये डिटेल्स वगैरे सगळं घेऊन प्रॉपर व्यवस्थित सगळं आहे यांचे. डायरीमध्ये डिटेल्स वगैरे सगळे द्यायचे आणि मगच इथं एंट्री आहे आपल्याला. तर चांगलं आहे, सगळी सुविधा वगैरे चांगली आहे यांची. मी खाली डिटेल्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकेन तुम्हाला. बघा डिटेलमध्ये खाली मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचा टाकेन. यांना कोण येणार असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. रूम खूप चांगले आहेत, स्वस्त आहेत. 1000मध्ये आम्हाला रूम भेटली. गाईज, जे आपले यात्री निवास आहे तिथे भक्तिनिवासमध्ये आम्ही गेलेलो. 1000मध्ये तिघांचं 1000 रुपये रेट होतं रूमचं. इथं आम्हाला 1000मध्ये चौघांचं नाही, ॲक्च्युली 5 बेड आहेत. 1000मध्ये 5 बेडची रूम भेटली आम्हाला. तर परवडतं आणि रूम पण चांगले आहेत. चांगलं आहे, मंदिराच्या जवळ आहे. सो मी सजेस्ट करेन कोण येणार असेल तर इथे या. मी डिटेल्सचं टाकेन तुम्हाला ब्लॉगमध्ये. ब्लॉगच्या खाली इथे खाली नंबर टाकेल मी. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या. चांगला आहे. हां सांगा, आता सांगा काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे सांगा म्हणजे त्यानुसार कुठं आहे. माझं मंदिरापासून 3 मिनिटाच्या अंतरावरती रूम आहेत. स्वतः गेस्ट हाऊस आहे. फॅमिलीला देतो फक्त मी. आणि
कमल यात्री निवास म्हणून माझे हे आहे आणि मी फक्त फॅमिली लोकांनाच देतो राहायला. सीझन असेल तर 1000-1200 रुपये घेतो, सीझन नसेल तर 5 व्यक्तींना 800 रुपये असे घेतो. सीझनच्या वेळेस 1000-1200 घेतो आणि मंदिरात गरम पाण्याची सोय वगैरे आहे, गरम पाणी भेटेल. 5 ते 7 गरम पाणी, सकाळी 9चं चेकआउट आहे. सकाळचे 4:45 वाजलेत आणि पाऊस पण चालू आहे. आंघोळ वगैरे आम्ही सकाळी लवकर करून आता निघालोय मंदिराकडे. हे मम्मी पप्पा दोघं निघालेत एका छत्री खाली. हे पुढे मम्मी पप्पा दोघं एका छत्रीमध्ये आहेत आणि आम्ही दोघं एका छत्रीमध्ये आणि निघाले. पाऊस चालू आहे, चांगलंच वातावरण आहे. आणि हे निघाले आम्ही दोघं एका छत्रीमध्ये. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि दर्शन आता कसं होते बघूया. आम्ही दोघं एका छत्रीमध्ये लग्नानंतर फर्स्ट टाइम निघालोय. आता दर्शन कसं होते बघूया. मला माहित नाही, या लोकांना आहे एक्सपिरियन्स दर्शनाचा. आता जातो पुढे आणि कसं काय एक्सप्लोर करूया आज आपण. लाईन आहे, बाहेर थांबलोय. लाईन आहे भरपूर मोठी. गेल्या वेळेस आम्हाला आतमध्ये घेऊन आलेलं, ह्यावेळेस आता बाहेरच आहे. बघूया आता कसं काय दर्शन मिळते. गर्दी तर भरपूर आहे. मम्मी पप्पा ही गाईज गर्दी आहे चांगलीच. ही अशी गर्दी आहे. लाईन मध्ये थांबलोय. पाऊस चालू आहे चांगलाच. वरती कापड टाकल्यामुळे थोडंसं पाऊस कमी लागतोय, पण आहे पाऊस लागतोय. आणि गर्दी आम्हाला वाटलं नसतील, पण सकाळी 5:45 पण गर्दी आहे चांगलीच. आम्ही तिथून आतमध्ये आलोय आणि पुढे लाईन चांगलीच आहे. लाईन भरली, मागून भरली, गर्दी तर आहे. पावसातून आतमध्ये तरी आलो. स्वामी समर्थ महाराज की जय. आली मम्मी कोण आहे मम्मी दाखव व्हिडिओ कॉलला. हे व्हिडिओ कॉलला तिचं दर्शन चालू आहे. ही आली तेजू. चला बाप्पा आता चला दर्शन होईल आमचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
दर्शन आमचं झालेलं आहे आणि हे इथं ह्या लोकांचं काय काय आता स्वामींची मूर्ती परत प्रसाद वगैरे घेणार आहेत आता एका वेळेनं सगळे यायला लागलेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला असं त्यांनी दर्शन झालेलं आहे चांगलं. आता आम्ही चाललोय, आमची ट्रेन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज येतो बस. गो माता तू चल तू चल तू चल 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 चला मम्मी चला चला. तर आम्ही येतो कारण पाऊस लागला. हा ठीक आहे ठीक आहे. पाऊस आहे चांगलाच भिजलो. मम्मी पण नाश्ता करणार, पार्सल घेणार आहे, चहा पिणार आहेत. तोपर्यंत आम्ही जाऊन बॅगा वगैरे घेऊन येणार. आता काय पण घे, घे काय पण घे. पित्ताच्या गोळ्या आणलेत मी, पित्ताच्या गोळ्या आणलेत मम्मी सोबत. घे काय पण घे. पाऊस चालू आहे आणि आम्ही भिजलोय. पाऊस आहे भरपूर. गाईज चला पुढे कंटिन्यू करूया. पाऊस भयानक चालू आहे. बाय बाय. भेटू. तर गाईज दर्शन झाले. रूम आम्ही आता रूम सोडली, चेकआउट केले रूम मधून आणि आम्ही आता निघालोय. आणि खरं सांगतो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मंदिर खूप मस्त आहे, इथले लोक मस्त आहे. बाकी निघाले आता सामान घेऊन. पप्पा लागले मागणं स्टोल घेऊन, पाऊस लागलाय म्हणून. कुठली मामे दर्शन झालं, निघालं आता घरी. घरी नाही, स्टेशनला निघालोय. म्हणजे स्टेशनला घरी जायचं ना आता. हा, स्टेशनवर ट्रेन पकडायची मग घरी जायचं. घरी कुठं असंच व्हॅन ना घरी जाणार आहे का? सोडायला येणार आहे का? कोल्हापूर भेटू ट्रेन मध्ये. गाई ज्या नाश्ता खायला या. आमचा स्टेशनवर नाश्ता झालोय आणि जवळपास आहे ही चिकी खाती या. वडापाव खायला या. ट्रेन अजून यायची आहे, ट्रेन अजून आली नाही. आम्ही ट्रेनला थांबलोय आणि आमची आता ट्रेन आलेली आहे. ही इथं थांबली, मम्मी पप्पा पुढे थांबलेत आणि ही ट्रेन आली. चलो कोल्हापूर. मम्मी बसली इथे, तेजी बसली इथे आणि पप्पा बसले एकदम पुढे आणि मी उभारलो. जसं जागा भेटतील तसं बसलो. फायनली आम्ही ट्रेनमध्ये आता बसलो. दोघांना पण जागा भेटली आहे. इथं आम्ही दोघं बसलोय आणि पुढे मम्मी बाबा बसले. दोघांना जागा भेटली आहे, चौघांना जागा भेटली आहे. तर आता इथून आम्ही जाणार सरळ कोल्हापूर स्टेशन. कोल्हापूर स्टेशनवरनं जर टाईम भेटला, लवकर आम्ही पोचलो तर आम्ही पुढे जाऊ महालक्ष्मी मंदिरला वगैरे. नाही तर मग काय पास एवढंच सध्या. त्या भेटू.